नमस्कार. या स्पर्धा परीक्षेच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण त्या ठिकाणी संविधान सभेच्या झालेल्या बैठका आणि या संदर्भात आपण त्या ठिकाणी आढावा घेतला. त्यासोबतच संविधान सभेचे मान्यवर सदस्य पदाधिकारी यांची मतेसुद्धा आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लक्षात घेतलेली आपण बघू शकतो. आता ह्या संविधान सभेच्या यापुढे की या भारतीय संविधान निर्मितीचा कालक्रम कसा होता, हा कालक्रम या ठिकाणी बघणे महत्त्वाचे, कारण त्या अनुषंगानेच आपल्याला या ठिकाणी हे संविधान समजून घेण्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे ठरते. ह्या कालक्रमानुसार 6 डिसेंबर 1946 ही या दिवशी संविधान पद्धतीची किंवा संविधान सभेची स्थापना करण्यात आली. 6 डिसेंबर 1946 या दिवशी. आणि ही जी संविधान सभेची स्थापना आहे ही पूर्णतः फ्रेंच पद्धतीनुसार करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. सोबतच 9 डिसेंबर 1946 या रोजी संविधान सभागृहात जे की सध्याचे संसद भवनातील सेंट्रल हॉल आहे, ही म्हणजे जुन्या संसद भवनातलं सेंट्रल हॉल, पहिली बैठक या ठिकाणी झाली होती. ती 9 डिसेंबर 1946 साली जे.बी. कृपलानी यांनी सर्वप्रथम यामध्ये भाषण केलं होतं आणि सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी त्या ठिकाणी अध्यक्ष बनले. तर या बैठकीवर स्वतंत्र राज्याची मागणी करत मुस्लिम लीगने बहिष्कार टाकलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सोबतच 11 डिसेंबर 1946 या दिवशी, म्हणजे 11 डिसेंबर 1946 या दिवशी या संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची या संविधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि H.C. मुखर्जी यांची उपाध्यक्ष. आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष माहीत आहेत की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या घटना समितीचा अध्यक्ष होते, परंतु या ठिकाणी उपाध्यक्ष हे H.C. मुखर्जी हे होते. आणि B.N. राव यांची घटनात्मक कायदेशीर सल्लागार, या ठिकाणी B.N. राव यांची घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली. सुरुवातीला एकूण 389 सदस्य होते. फाळणीनंतर ही संख्या 299 वर आलेली आपल्याला दिसून येते. 389 सदस्यापैकी 292 सदस्य ब्रिटिश प्रांतामधून, 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून आणि 93 सदस्य संस्थानामधून आलेले होते. 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडला, ज्यामध्ये संविधानाची मूलभूत तत्त्वे स्पष्ट करण्यात आली होती. हा ठराव पुढे संविधानाची प्रस्तावना प्रिॲम्बल बनलेला आपल्याला दिसून येतो. तो 13 डिसेंबर 1946चा आहे, ज्यामध्ये नेहरूंनी उद्देशांचा ठराव मांडला. तोच पुढे प्रिॲम्बल बनलेला आपल्याला दिसून येतो. 22 जानेवारी 1947 उद्देशांचा ठराव एकमताने स्वीकारण्यात आला. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. 22 जुलै 1947. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले. भारताची जी डॉमिनियन ऑफ इंडिया आणि डॉमिनियन ऑफ पाकिस्तानाशी फाळणी झाली. आणि सोबतच 29 ऑगस्ट 1947 डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. समितीचे इतर 6 सदस्य K.M. मुंशी, मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N. गोपालस्वामी,
अय्यंगार, देवीप्रसाद खेतान आणि बी एल मित्तल हे होते. तर 16 जुलै 1948 हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्यासोबत व्ही टी कृष्णमाचारी यांची संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कोणाची? व्ही टी कृष्णमाचारी. आणि 26 नोव्हेंबर 1949 संविधान सभेने भारतीय संविधान मंजूर केले, ते स्वीकारले. 24 जानेवारी 1950 संविधान सभेची शेवटची बैठक ही पार पडली. संविधानावर स्वाक्षरी करण्यात आली आणि ते स्वीकारले गेले. यामध्ये एकूण 395 कलमे, 8 अनुसूची आणि 22 भाग होते. 395 कलमे, 8 अनुसूची आणि 22 भाग होते. 26 जानेवारी 1950 संविधान अंमलात आले. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, ज्यासाठी एकूण 64 लाख रुपयांचा खर्च देखील आला. भारत प्रजासत्ताक बनल्यानंतर जी व्ही मावळणकर हे संसदेचे कनिष्ठ सभागृह जे आहे, या लोकसभेचे पहिले सभापती त्या ठिकाणी बनल्याचे आपल्याला दिसून येते. तर इतर बाब जी आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.